साईराम मंडळी, सर्वांना साईराम. तर आपला प्रवास चालू झाला आहे आणि आपण पायी आहे. आणि ही पदयात्रा करण्याचं कारण एवढंच आहे की पाठच्या वर्षी आपली जी पालखी होती ओमसाई लीलाची, तर हाच तो रस्ता आहे ज्या रस्त्यापासून मी बिमार झालेलो. तर बाबांचा असा विचार आला मनामध्ये की आपल्याला परत इथून चालवायचं आहे. तर साई इच्छा पदयात्रा मंडळ मालवणी महाडा येथून ही पालखी निघालेली. त्या पालखीसोबत आपण हा एका दिवसाचा प्रवास आपण इकडनं चालू करतो आहे, जी वारी आपली चुकलेली. तर चला ह्या साई पालखीचा आनंद घेऊया आणि साई वारी पूर्ण करूया आपली. तर बोला सद्गुरू साईनाथ महाराज की जय. आपले साई बंधू सोबत साईराम साईराम. हे बघा याचा कलर बघा कसा झाला आहे, हा कलर बघा आणि याचा कलर बघा, हा चॉकलेट आहे. हवा याला एवढी थंडी वाजली आहे, हा डायरेक्ट झोपेतून उठून चादरच घेऊन आलाय. हा बघा काय रे, झोपेतून उठून चादर घेऊन आला, एवढी थंडी वाजते, थंडी वाजते. जय साईनाथ. साईराम देसाई. ओम साई. साईराम साईराम साईराम. साईराम पालखी घेऊन पळतो, चालत नाही. सद्गुरू साईराम. साईराम मंडळी, आपले सगळे घाटकोपरची पालखी पण इकडे थांबले, पालखी पण इकडे थांबणार आता. अशी तोंड करून लावा त्या साईडला, असं फेर आणि त्या साईड. थांबलेलो इकडे नाश्त्यासाठी, मावशीचं घर आहे. ओ वहिनी काय नाश्त्याला, ओ वहिनी नाश्त्याला काय? मिसळ पाव आहे आज नाश्त्याला, सगळ्यांनी नाश्ता केला. खारी टोस्ट काय आहे? खारी टोस्ट आहे बघा, खारी टोस्ट. हा भिडला बघा पहिले, त्याला किती खारी टोस्ट पाहिजे. भूक लागली, 2 दिवसापासून काय खाल्लं नाही बाबा, काय करू. हा बघा, हा गणेश आपला मित्र बंटी. साईराम आणि आपला बाय बाय साईराम बाय. हो बाय साईराम. तुला नाश्ता चालू. हो अध्यक्ष साहेब जय साईनाथ. जय साईनाथ. कसा झाला तुमचा 7 दिवसाचा प्रवास? मग 7 आता 8 ना भाऊ. 8 दिवसाचा प्रवास कसा झाला? मजेत झालाय. आता आम्ही पोहोचणार आहे थोड्या वेळात भाई ठाकूर हॉलला, तिकडे आपली पालखी पोहोचणार आहे आणि उद्या मग परत आपला जल्लोष आणि डीजेनी बाबांची वारी शिर्डीला निघणार. आज मी आलो तर कसं वाटतं तुम्हाला? तुम्ही आले तर बोलतात ना, आम्हाला एक नवीन ऊर्जा भेटली आहे. एक आमचं भजनाची जी कमी होती ती पूर्ण केली अतुल भाऊनी. आज आम्ही भाई ठाकूर हॉलला मजबूत भजन करणार आहे. करू नक्कीच नक्कीच. बाबांच्या चरणी आपल्या भजनाची रासलीला, म्हणजे आता साईच्या पदयात्रा मंडळामधून आपण ही भजनाची रासलीला पेश करू. तर भेटूया परत या साईवारीमध्ये. चला निघूया पुढच्या प्रवासाला. आता नाश्ता केलाय, पुढे आता जेवणाचा होल्ड आपला 12 किलोमीटरवर आहे, जाऊया. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. जे आपले जितेश भाऊ आहे यांचा जरा तुम्ही इंटरव्ह्यू घ्या. हे आपल्याला एरोलीवरनं आले, हे मध्ये आपल्या साईच्या पदयात्रेमध्ये येताना साईच्या यांचं जरा मन झालं चालायचं बाबांकडे, शिर्डीमध्ये यायचं. आणि हे एरोलीवरनं आपली बाबांची पालखी बघितली त्यांनी, ती पालखी त्यांना आवडली व त्यांना बाबांना भेटायचं म्हणता. तर बाबा कैसा क्या बोल गे भाई? खरंच सगळं चांगलं होतं. माझी इच्छा होती 8-10 वर्षापासून, पण जमत नव्हतं काही कारणाने. यांना मी घोटबंदर रोडला बघितलं, तिकडे त्यांच्याशी चौकशी केली आणि मग मी आता यांना जॉईन झालो इकडे. खरंच चांगलं ऑर्गनायझेशन झालं, सगळं चांगलं ऑर्गनाईज चांगलं केलं. होतो हे, पण काय बोलते ना, ना अमीरों की बात है ना गरीबों की बात है, ना अमीरों की बात है ना गरीबों की बात है, उनके दर पे आना तो नसीब की बात है. तो नसीब होता है तो हर कोई बाबा के मंदिर में पहुंच जाता है, शिरडी पहुंच जाता है. तो तुम्हारा नसीब था, तो अभी आगे का प्रवास भी अपन ये साई वारी पे करेंगे. बोलो सद्गुरु साईनाथ महाराज की.
साईराम बोल थांब. साईराम बोल, साईराम. साईराम बोल. बोलो साईराम. साईराम बोल. हे अंकुदा आहे ती मुलगी आपली. नमस्ते पण कर. नमस्ते कर. बोल साई बाबा की. अरे यार ऐसा उंगली मत सुपारी नहीं, चल हिला पकड़. साई बाबा की. सामील मी झालो. साई साई जप करत शिर्डीला निघालो. कधी वाटलं नव्हतं परत कधी तुझी शिर्डी बघायला भेटेल. तुझं नाव ऐकतात परत शिर्डीच्या वाटेला निघालो. सद्गुरू साईनाथ महाराज. आपल्या दुपारच्या जेवणाच्या होल्डवरती ती साईबाबाची बालकी आणि तिकडे लग्न चालू. आज लग्नाचा हे आहे वातावरण. हे बघा साईराम. रोहन आपल्या कदम बुवाचा मोठा भाऊ रोहन बुवा. जय साईनाथ. छोटा भाऊ सॉरी. इकडे लग्न चालू आहेत. लग्नाचा होल्ड आणि इकडे आपला दुपारच्या जेवणाचा होल्ड आहे. चला आता बाबांच्या जर्नी जेवण वगैरे करू. बाबांचा प्रसाद खाऊ आणि परत पुढच्या प्रवासाकडे. आज संध्याकाळी आपण शिर्डीला पोहोचणार आहे आणि या पदयात्रेची सगळी रूपरेषा करणारे आपल्या पालखीचे अध्यक्ष मालवणी महाराजा राजाचे अध्यक्ष अंकुश भाटकर साहेब. जय साईनाथ. लग्न आहे, थोडं फास्ट आपल्याला घ्यावं लागेल. हां साईबाबा ही पालखी. शिरडी वही जाते बाबांचा हैं प्रसाद. जिन्हें बाबा बुलाते. बोलो ओम साईराम. साईराम. हाँ तो बात. नो आता आपलं दुपारी जेवण झालं आहे. थोडं विश्रांती केली. आता संध्याकाळी आम्ही परत संध्याकाळच्या म्हणजे आपल्या बाबांच्या शिर्डीमध्ये पोहोचण्यासाठी निघालो आहे. माझ्यासोबत आपल्या भाऊ जय साईनाथ. जय साईनाथ भाऊ. जय साईनाथ. बाकी आपल्या अजून पदयात्री साईनाथ महाराज की. साई बाबा की. साईराम मंडळी इकडे आपला साई परिवार थांबलेला आहे. साईच्या पदयात्रा मंडळ सर्व विश्रांतीसाठी चाय नाश्ता वगैरे करण्यासाठी. तर चाय नाश्ता वगैरे करू मग पुढच्या प्रवासाला आपल्या पालखीचे दर्शन. सद्गुरू साईनाथ महाराज की. मंडळी आपल्या मंडळातील जमील शेख हे आपल्या पालखीत चालत आहे. पाटील 2 वर्षापासून आपल्या पालखीत चालत आहे. तर आज भेट आज शेवटी काल रात्रीपासून शोधतोय पण आता मला भेट झाली आहे. सध्या पाटील आले थोडं पालखी पुढे गेले. तर तो करता हूँ फरियाद साई बस इतनी सी रहमत कर देना. करता हूँ फरियाद साई बस इतनी सी रहमत कर देना. जमील भाई पुकारे तुमको दिल से तो खुशियों से उनकी झोली भर देना. ओम साईराम. तर आपले जमील भाऊ आता चालत आहे 2 वर्षापासून आपल्या या पालखीत. पहिले चालायचे ते आपल्या ओमशालीलामध्ये चालायचे पण आता सध्या तरी त्यांनी पदयात्रा बंद केलेली. मध्ये आता परत त्यांनी बाबांच्या कृपेने पदयात्रा सुरू केली आहे आणि मालवणीमध्ये खूप नावाजलेलं नाव आहे म्हणजे जमीलबाई. तर आज आपल्यासोबत आहे. आपल्या सपोर्ट सिस्टम आहे मालाडवरनं पण आता आपण मालाड सोडलेलं आहे. तर तरी पण त्यांचं आपल्याला त्यांची आठवण काढत राहतात ते लोक आपली. तर आज त्यांच्याच आठवणी पायी आपण छत्रपती संभाजीनगरहून इकडे आलो आहे पालखीला चालायला. उद्या बाबांचे दर्शन होणार. कसं वाटतंय भाऊ? एक नंबर वाटतं भाऊ. उद्या बाबांचे दर्शन आता हा 8 दिवसाचा प्रवास झाला आपला. कसा झाला? लय सुखमय झालं. त्रास तर झाला पण आनंद पण झाला. आनंद आता झाला. म्हणजे कसं सांगू तुला. आनंद आता वाढतोय. उत्साह वाढतोय. हां म्हणजे जेवढा दादाचं बोलणं असं आहे की जेवढा आनंद 8 दिवस झाला तेवढा दुःख सुद्धा होतं कारण आज बाबांना भेटायला शेवटचा दिवस आहे. दिवस आहे आपला. त्याच्यानंतर परत ही साईवारी करण्यासाठी वर्षभर वाट बघावी लागेल. तर भेटूया बाबांना आणि आपल्या पालखीचा पूर्ण सर्व आपण या ब्लॉगद्वारे कव्हर करतोय. तर ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा. आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की करा. तर भेटूया बाबांच्या पालखीमध्ये. ओम साईराम.
आपण पोहोचलेलो आहे आणि आता उद्या सकाळी आपण बाबांच्या दर्शनासाठी निघणार आहोत. तर आजचा ब्लॉग आपण इकडे संपवूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की करा. तर भेटूया उद्या साईवारीमध्ये बाबांच्या भेटीचा दिवस. ओम साईराम.